बघायला गेलं तर मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या महापालिकांच्या तुलनेमध्ये तशी कमी महत्त्वाची महापालिका. पण सध्या ही महापालिका चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे, ती तिथल्या राजकीय फोडाफोडीमुळे. कारण भाजप आणि शिवसेनेला जवळपास समसमान जागा मिळाल्यात आणि बहुमताचा आकडा गाठण्यासाठी घोडेबाजार देखील सुरू झालाय. अर्थात याला रवींद्र चव्हाण आणि शिंदे पितापुत्र यांच्यातल्या राजकीय संघर्षाचीही किनार आहे. आता या संघर्षामध्ये नेमकं कुणाचं कल्याण होतं आणि कुणाचं वाटोळं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वी याच कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेने एकमेकांचे कार्यकर्ते पळवले आणि प्रकरण दिल्लीपर्यंत गेलं. आणि आता निकालानंतर कल्याण डोंबिवली पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय, ते महापौर पदाच्या तिढ्यामुळे. कारण कल्याण डोंबिवलीच्या मतदारांनी कौलच तसा दिला. कल्याण डोंबिवली महापालिकेतला बहुमताचा आकडा आहे 62. शिवसेना 54 जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे. तर भाजपने देखील हाफ सेंचुरी मारली आहे. भाजपचा स्ट्राईक रेट आहे 92%, तर शिवसेनेचा 79%. ज्या महायुतीला कल्याण डोंबिवलीकरांनी स्पष्ट बहुमत दिलंय, त्याच महायुतीमध्ये म्हणजे भाजप आणि शिवसेनेत महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. तुर्तास महायुतीचा महापौर होणार असा सूर दोन्ही पक्षांचे नेते आळवतायत. मात्र संपूर्ण 5 वर्ष शिवसेनेचा महापौर असणार की भाजपसोबत महापौरपद ठराविक वर्षांसाठी वाटून घेतलं जाणार, या प्रश्नाचं ठोस उत्तर अजून कोणीच देत नाहीये. कल्याण डोंबिवली हे जसं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं होम ग्राउंड आहे, तसंच खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघही आहे. निवडणुकीआधी एकमेकांचे शिलेदार पळवल्यामुळे रवींद्र चव्हाण आणि शिंदे पिता पुत्रामधल्या संघर्षाचं गल्ली ते दिल्ली दर्शन घडलं. त्यामुळे इथे युती होण्याची शक्यता फार कमी होती आणि झाली तरी युतीच्या धर्माला तिलांजली मिळण्याचीच दाट शक्यता होती. अशातच कल्याण मुंबईत चोरी चोरी छुपके छुपके कल्याण डोंबिवलीतली युती जन्माला घातली गेली. शिवसेनेच्या वाट्याला 68 तर भाजपाच्या वाट्याला 54 जागा आल्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कल्याण डोंबिवलीबाबत एक भाकीत वर्तवलंय. शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतात. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे भाजपलाही माहिती आहे. केडीएमसी मध्ये म्हणतो. भाजपने कल्याण डोंबिवलीतल्या महापौर पदाबाबत एकनाथ शिंदेंशी चर्चा केली आहे की नाही हे भाजपच्या नेत्यांनाच ठाऊक. मात्र त्यांनी महापौर पदासाठी सरळ सोपा फॉर्म्युला तयार केलाय, तो म्हणजे 2.5 वर्ष महापौर पदाचा. पूर्णपणे मेजॉरिटी ही भाजप शिवसेनेची झालेली आहे. भाजप शिवसेनेचा महापौर आज कल्याण डोंबिवलीमध्ये आमचा 100% होणार. मी स्वतः मागणी केलेली की पहिले 2.5 वर्ष हे भारतीय जनता पार्टीला मिळावेत, दुसरे 2.5 वर्ष शिवसेनेने घ्यावेत, ही मागणी आहे. शेवटी नेते आमचे निर्णय करतील. यदा कदाचित शिंदे पितापुत्रांनी जुना राजकीय हिशेब बाजूला ठेवून युती धर्म पाळायचं ठरवलं आणि भाजपचे नगरसेवक फोडण्याचा विचारही डोक्यात आणला नाही, तर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांच्यासमोर एकच पर्याय उरतो, तो म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या 11 पैकी 2/3 पेक्षा जास्त नगरसेवक फोडण्याचा. आणि तसा प्रयत्नही सुरू झालाय. मधुर आणि कीर्ती ढोणे हे दोन्ही नगरसेवक श्रीकांत शिंदेंच्या संपर्कात आहेत. 2 दिवसांपासून व्हायरल होत असलेला हा फोटो त्याचाच पुरावा मानला जातोय. ही नोटीस त्यांनी संपर्क न साधल्यामुळे किंवा संपर्कात न आल्यामुळे आज कीर्ती ढोणे व मधुर म्हात्रे यांच्या घरावर नोटीस लावण्यात आलेली आहे. 2 दिवसापूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता की श्रीकांत शिंदे यांच्यासोबत फोटो व्हायरल झाल्यामुळे आणि त्यांच्या घराशी संपर्क जेव्हा साधला परिवाराशी, तेव्हा असं कळून आलं की ते संपर्कात नाही, नॉट रिचेबल झालेले आहेत. आसाराम बापू झाला असेल श्रीकांत शिंदेंचा, जात असतील पाहू ना. बघा, एक लक्षात घ्या, आमचा 11चा गट स्थापन होईल. आमचे 11 नगरसेवक आहेत. मनसे स्वतंत्र गट आहे. आमच्या 11चा गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागू नये म्हणून खासदार विनायक राऊत यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही प्रमाणात आमच्या सुद्धा निवडून आलेल्या नगरसेवकांना त्रास देण्याचं काम चालू आहे. आम्ही आमच्या निवडून आलेल्या 11 नगरसेवकांची बैठक केलेली आहे आणि
साहजिकच आहे, अत्यंत सामान्य कुटुंबातून निवडून आलेले हे आमचे नगरसेवक आहेत आणि त्यांच्यावर ह्या गिधाडांची टोळधाड कधी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न केलाय. मात्र शिंदे पितापुत्रांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मदतीने अंबरनाथचा गड राखला आणि रवींद्र चव्हाणांना धोबी पछाडली. या प्रकरणाचा निखारा दोन्ही बाजूंनी शांत झालेला नाहीये. त्याचा वचपा कल्याण डोंबिवलीत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच होणार हे स्पष्ट आहे. हा घोडेबाजार फक्त नगरसेवकांचा नसेल तर तो पक्षनिष्ठा आणि मतदारांच्या विश्वासार्हतेचाही असेल याचा विचार नगरसेवकांची बोली लावणाऱ्या नेत्यांनी, स्वतःची बोली लावून घेणाऱ्या नगरसेवकांनी आवर्जून करायला हवा. सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण डोंबिवली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.